पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार विश्वेशः सनातन ब्रह्मांडाचा अधिपती, जगाचं पालन करणारा सर्वेश्वर, तू जगाला जगज्जीवन असा नम्रपणानं मी तुला प्रार्थना करतो। शेषाच्या पलंगावरती झोपणारा गरुड तुझं वाहन आहे, विश्वाचा चालक, लक्ष्मीचा पती, हे भगवंता तुझ्या पायाशी मी नतमस्तक आहे। सृष्टीचा तू करता आहेस, विश्वाचा तू विश्वात्मक आहेस। तुझ्या हातामध्ये चक्र आहे, भव हरण करणारा, भव दुःख हरण करणारा, क्षीरसागरामध्ये दुधाच्या समुद्रामध्ये वास्तव्य करणारा, मूर दैत्याचा अंत करणारा। आणि म्हणून ग्रंथकर्ते म्हणतात, हे भगवंता माझ्या कवित्व करण्यासाठी तू माझ्या बुद्धीला चालना दे, तू माझ्या बुद्धीला बुद्धिदाता हो, बुद्धीचा चालक हो। जगतपते जगन्नायका वैकुंठपती, मोहिनी रूप धारण करणारा आणि दुःख हरण करणारा, दयेचा सागर, जगदीश्वर, जगज्जीवन, अंतर्यामी, हृदयामध्ये वास्तव्य करणारा, मला सज्ञान कर आणि काव्य रचना करून घे। पाठीमागच्या अध्यायामध्ये कथन झालेलं आहे, श्यामनाथ महाराजांनी गीता पठण केलं आणि आपले जे पिता आहेत त्या रावजींना आनंद भरित केलं। भुजंगाचं जे विघ्न होतं ते भुजंगाचं विघ्न संपलं गेलं। आता कथानुसंधान ऐका। नित्य नियमानं रावजी आपण श्यामनाथांना समोर बसवून अनुष्ठान अतिशय प्रेमानं करू लागलेले आहेत। रावजी जे जे साधना करतील ते बालवयातील श्यामनाथ करू लागलेले आहेत। दोघंजण मिळून ध्यान करू लागले, भगवंताची ध्यानधारणा करू लागलेले आहेत। योग नियमादी सर्व साधनं नाथ हे अतिशय प्रीती करून जसं वडील करतील आणि तशा पद्धतीनं करू लागलेले आहेत। अशा रीतीनं स्वतः श्यामनाथ बालपणापासून अखंडित विधियुक्त असं स्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेवून अनुष्ठान करू लागले। आसन, यम, नियम, प्रत्याहारादी, प्राणायाम स्वतः असणारं सर्व सार्वभौम पद्धतीनं साधना करू लागलेले आहेत। या कलियुगामध्ये हे महिमान आहे। अशा रीतीनं काळक्रमण करत असताना जप हा पुष्कळ झालेला आहे। मोक्षाची इच्छा प्रबळ अशी वाढू लागलेली आहे आणि त्याच्यामुळं रात्रंदिवस मोक्ष इच्छा धरून तळमळ असं मन होऊ लागलेलं आहे। नाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की स्वतः आपण निज अनुष्ठान केलं गेलेलं आहे, पण आत्मज्ञानाशिवाय जीवन हे व्यर्थ आहे। ते जनावरासारखं आहे, पशुसारखं आहे। पशुला जनावरांना स्वरूपाचं ज्ञान नसतं आणि म्हणून ते काय करतात, त्यांचं लक्ष हे मुख्यत्वे त्यांच्या शरीरावरती असतं, देहावरती असतं। आहार, निद्रा, भय आणि मैथुन हेच त्यांना माहीत असतं। पशुयोनीमध्ये पतित झाल्यानंतर सर्व निज हित सगळं विसरलं जातं, अज्ञान हृदयामध्ये वाढतं आणि मग ते उन्मत्त होऊन वर्तन करू लागतं। अशा रीतीनं आत्मज्ञानाशिवाय मानव योनी ही पशु समान आहे आणि त्याच्यामुळं देहाचा उद्धार होत नाही। म्हणून स्वतः चिंतायुक्त झालेले आहेत। श्यामनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, आपले पिता रावजी हे गुरुपदावरती आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण अनुग्रह घ्यावा, कान मंत्र घ्यावा आणि आपलं जे अखंडित स्वस्वरूप आहे ते पाहावं। माझ्या भाग्याची महान अशी थोरी आहे
की मी रावजीच्या पोटी जन्माला आलो, अनायासानं गुरुच्या पोटी मी जन्म घेतला, माझा संचित भाग्य आहे असं मनामध्ये विचार करू लागलेले आहे. आता विलंब न करता मी बीजमंत्र अतिशय पावन असा माझ्या वडिलाकडून रावजीकडून घेईन, ज्याचं महिमान वर्णन करता येणार नाही. एका क्षणामध्ये उद्धार होईल असा पवित्र आणि पावन तो बीजमंत्र आहे असा विचारनाथांनी मनामध्ये केलेला आहे. रावजींच्या जवळ आलेले आहेत, प्रणिपात केला आणि ते रावजींच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. हात जोडून स्वतः आपण श्यामनाथ विनम्रपणानं बोलू लागलेले आहेत की मला बीज मंत्र जो पवित्र आणि पावन आहे तो मला अर्पण करा आणि एका क्षणामध्ये माझा उद्धार करा. आपली संगत आहे आणि त्याच्यामुळं तप साधना उचित अशी झालेली आहे, योग्य झालेली आहे, पण आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली नाही. म्हणून मी आपणाला विनंती करतो आहे, स्वस्वरूपाचा ठाव पाहिल्याशिवाय साधना केली गेलेली आहे आणि स्वस्वरूप पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपण मंत्राचा वर्षाव करावा. मी तर आपला मुलगा आहे, आपल्याला शरण आलेलो आहे आणि त्याच्यामुळं मला जो मोक्षाचा मार्ग आहे तो मार्ग दाखवा, मला अनुग्रह द्या असं नाथाची विनवणी ऐकलेली आहे. रावजी त्यावेळेला हसू लागलेले, हास्यवदन झालेले आहेत आणि म्हणू लागले की हाच शुभ दिन आहे की याला बीज मंत्र देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी. नाथ हा माझा मुलगा आहे आणि साधनामध्ये तो विरत आहे, पण असं कधीही बोलला नाही की मला आपण बीज मंत्र द्यावा, अनुग्रह द्यावा. आज त्याला उपरती झालेली आहे आणि म्हणून तो बोलू लागलेला आहे. आज ग्रह तारे सगळे अनुकूल आहेत, या श्यामनाथाला अनुग्रह देण्यासाठी अतिशय शुभ असा योग आहे आणि म्हणून या नाथाला आज बुद्धी निर्माण झालेली आहे, स्फुरली गेलेली आहे, आनंद मनामध्ये झालेला आहे. बीज मंत्र अर्पण करण्यासाठी रावजी अतिशय आनंदित झाले. माझे सगळे शिष्यगण ते माझ्या मुलासमानच आहेत, त्याच्यामध्ये कुठलंही भेद अभेद लक्षण नाही, त्रिकालबाधित, कधीही मनामध्ये भेद नाही. पण आज स्वतः श्यामनाथ हात जोडून अतिशय भावयुक्त अंतकरणानं मला अनुग्रह द्या असं म्हणू लागलेले आहेत. म्हणून त्यांना आपण अनुग्रह द्यावा, अतिशय पवित्र आणि पावन असा जो बीज मंत्र आहे तो अर्पण करावा, ज्या योगे करून त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल आणि या देहातून उद्धरण होईल, स्वस्वरूपाचं ज्ञान होईल, आत्मस्वरूप प्रगट होईल आणि त्याच्यामुळं देहाच्या बंधनाचा विसर पडला जाईल, जीव आणि शिव यांचं ज्ञान होईल असा विचार आपण स्वतः करून श्यामनाथांना रावजीने आलिंगन दिलेलं आहे. आणि त्याच वेळेला मुलगा आणि बाप हे जे द्वैत आहे ते विसरून गेलेले आहेत, जोघे एकरूप झाले. त्यावेळेला रावजी श्यामनाथांना बोलू लागलेले आहेत की मी तुला बीजमंत्र अर्पण करीन, जो लाभले मला अतिशय सायासानं, अतिशय कष्टानं स्वामींच्या मुखातून प्राप्त झालेला आहे आणि अतिशय कष्टानं स्वामीजींना दत्त मुखातून मिळाला गेलेला आहे. असं म्हणून स्वतः आपण बीज मंत्र अर्पण करण्यासाठी श्यामनाथांना बरोबर घेऊन एकांताच्या ठिकाणी गेले. एकांताच्या ठिकाणी जाऊन श्यामनाथांना रावजींनी पवित्र आणि पावन असा बीजमंत्र दिला, ज्या योगे करून द्वैत भाव सगळा संपला गेलेला आहे. अद्वैत अशी अवस्था झाली. डोक्यावरती हात ठेवलेला आहे आणि त्याच वेळेला शाश्वत असं स्वरूपाचं ज्ञान दाखवलं, जे अविनाशी आहे, परमसत आहे, जे कल्पांत काळामध्ये, कालत्रयामध्ये परमतत्व तेच गोचर, निज रूप हे चराचर सगळं दाखवलं गेलेलं आहे. विषम प्रकारच तिथं राहिला नाही, विकार सगळे दूरदेशाला गेलेले आहे. स्वामित्व निज चित्तामध्ये प्रकट झालेला आहे. वृत्तीचा भेद
मावळून गेलेला आहे, मन स्वस्वरूपामध्ये गुंतलं गेलेलं आहे, चंचलपणा सगळा संपलेला आहे, इंद्रिय विषय विसरली गेलेले आहेत, निज स्वरूपामध्ये लीन झाली आणि त्याच्यामुळं क्रियाकर्माचं विसर्जन झालं आणि गुरुची कृपा झाली. गुरुची कृपा झाल्याबरोबर जे षड विकार आहेत त्यांचं दमन झालेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार देशोधडीला पळून गेलेले आहेत. अभिमान पळून गेलेला आहे. मी तूपणा सगळा संपला गेलेला आहे. देहाची ममता ती पार झालेली आहे. अंतर्यामी ईश्वर आहे हे जाणलं गेलेलं आहे. जो स्वतः निरामयी निराकार श्रुतीशास्त्र ज्याचा उच्चार करतायत आणि तेच स्वरूप स्वतः पाहिलं गेलेलं आहे. जन्म मृत्यूचं बंधन तुटलेलं आहे. मी स्वयं ब्रह्म सनातन आहे याचा प्रत्यय आलेला आहे. पूर्वजन्माचं स्मरण झालेलं आहे आणि मग सगळं वर्तमान जाणलं गेलेलं आहे. जे जे पूर्वजन्मामध्ये योगादी साधना केली ते सगळं पूर्ण ज्ञान प्रकट झालं. पूर्वजन्मीचे ते योगच्युत झाले, योगभ्रष्ट झालेले जे तप व्रतादी जप केलेले होते ते सगळे दृश्यमान दिसू लागलेले आहेत. गुरुचा हात डोक्यावरती, गुरुची कृपा झालेली आहे. दिव्य ज्ञान अंतःकरणामध्ये प्रकट झालं. अज्ञान पळून गेलेलं आहे. मी कुठला कोण आणि तेच मूळ धाम जाणलं गेलेलं आहे. अशा रीतीनं गुरुमंत्र प्राप्त झाला. निज देह जो आहे तो पवित्र झालेला आहे. काम आचार विसरून गात्र जे आहेत ती समदृष्टी झालेली आहेत. श्यामनाथांची निज स्थिती पाहिलेली आहे आणि त्याच वेळेला रावजींना अतिशय आनंद झाला. म्हणू लागले, बाळा तू लहान आहे पण कीर्ती तुझी अलौकिक आहे. सर्व दिव्य ज्ञान तुला अर्पण केले गेलेलं आहे ज्याच्यामुळं जनांचा उद्धार होईल आणि त्या योगे करून ज्ञानाची प्राप्ती होऊन भवबंधन त्या भवबंधनाचं निरसन होईल असं म्हणून श्यामनाथांना सणात केलं गेलेलं आहे. स्वतः गुह्य अर्थ असलेला बीजमंत्राचा उपदेश केलेला आहे आणि अमृताला मूर्त करून सर्व जो कथन आहे ते सद्भावानं सांगितलं गेलेलं आहे. श्यामनाथांना ब्रह्मस्थिती प्राप्त झाली हे स्वतः जाणलं गेलेलं आहे. रावजी स्वानंद घन झालेले आहेत आणि म्हणू लागले की आज माझ्या आनंदाला पार राहिला नाही. नाथांची आत्मस्थिती पाहिली गेलेली आहे. अचंबितच सगळेजण झालेले आहेत. फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत आणि अतिशय सद्भावानं नमस्कार करू लागले. अशा रीतीनं स्वतः श्यामनाथ जप तप अखंडित करू लागलेले आहेत. योग साधनेमध्ये रत होऊन ईश्वराच्या ठिकाणी चित्त अर्पण केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं काळ लोटू लागला. श्यामनाथ हे तारुण्य अवस्थेमध्ये आले. त्यावेळेला रावजी आणि सताई एक वेळ एकांतामध्ये बोलू लागलेले आहेत. रावजी सतामाईला म्हणू लागलेले आहेत की मी जे सांगतो आहे ते ध्यान देऊन ऐक. वडवण नावाचं एक गाव आहे आणि तिथली आपल्या श्यामनाथासाठी सोयरीक आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वडवण नावाचं गाव आहे आणि तिथे एक आपले नातेवाईक राहतात. त्यांची कन्या लक्ष्मी अतिशय सुलक्षण आहे, सर्व गुणांनी युक्त आहे. तिचा मुखचंद्र अतिशय सोज्वळ आहे आणि म्हणून तिला पाहिल्याच्या नंतर नेत्र तटस्थ होतील की प्रत्यक्ष लक्ष्मीच या पृथ्वी तलावरती आली आणि म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांची ती लक्ष्मी आपल्या श्यामनाथांना देऊ केलेली आहे. म्हणून मी तुला सांगण्यासाठी आलेलो आहे की लग्न कार्याचा विचार मी तुला विचारू लागलेलो आहे. आपण श्यामनाथांना सर्व वृत्तांत सांगू, त्याचं मत काय आहे हे विचारू. त्यानं होकार दिल्याच्या नंतर लग्न कार्य उरकून घेऊ. पण एक अडसर आहे, एक अडचण आहे. नाथाचा लग्नाचा विचार नाही. तो निरंतर साधनेमध्ये स्वस्वरूपामध्ये लीन आहे आणि म्हणून मग नाथांना बोलवावं आणि तुझं लग्न करावं. तू अट्टहासानं प्रपंच करावा.
ज्या योगे करून सगळ्यांना आनंद होईल. गृहस्थाश्रमाचा तू स्वीकार कर. निज आनंदानं मार्गक्रमण कर. 4 पुरुषार्थ जे आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष जिंकून धर्मार्थाला लाव, असं रावजी श्यामनाथांना बोलू लागलेले आहेत. आपल्या पित्याचं वचन ऐकलेलं, बोलणं ऐकलेलं आहे. श्यामनाथ त्यावेळेला अतिशय उद्विग्न झाले आणि म्हणू लागले, मी काही लग्न करणार नाही. लग्न केलं तर साधना जी आहे त्या साधनेला विघ्न होईल. मोहममता ही अतिशय दारुण आहे. त्या मोहममतेला देवादिदेवसुद्धा तिचं उल्लंघन करू शकले नाहीत. मी तर बापूड आहे, हीन दिन आहे. माझ्या मोक्ष सुखासाठी ते बंधन होईल. म्हणून माझ्या मनामध्ये लग्नाचा विचार नाही. ज्या लग्न विधानामुळं मायेचं बंधन वाढलं जाईल, साधनेला, तपाला, अनुष्ठानाला विघ्न येईल, मोक्षाला विघ्न येईल. त्यावेळेला रावजी आणि सतामाई स्वतः दोघेजण मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की काय साधना करावी, कशा पद्धतीनं हा श्याम लग्न करील, श्यामनाथाचं लग्न कसं करावं असा विचार मनामध्ये करत असताना त्यांना एक वेगळीच युक्ती सुचली गेलेली आहे. काही दिवसाच्या नंतर नाथांना त्यांनी बोलावून घेतलं गेलेलं आहे आणि दोघेजण बोलू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, श्यामनाथा, आम्ही तुला विनंती करतो आहे आणि तेच तू सावधानपणानं ऐक आणि आमची विनंती पूर्ण कर. दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे. श्यामनाथांनी दोघांनाही साष्टांग लोटांगण घातलं आणि म्हणू लागले, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे. तुमच्या आज्ञेचं उल्लंघन मी करू शकत नाही. मला फक्त आपली आज्ञा सांगा, त्याचं स्पष्टीकरण द्या. ते कार्य मी परिपूर्ण करीन आणि आपणाला मी आनंदित करीन. आई वडील आणि गुरुजन यांची अवहेलना केल्याचा अतिशय दारुण अशा दोष प्राप्त होतो आणि त्याला नरकाला जावं लागतं. तुम्ही तर माझे आई वडील आणि तशाच पद्धतीनं आत्महित जाणणारे, आत्महित करून देणारे सद्गुरू आहात. म्हणून आपलं वचन मी निश्चितपणानं पूर्ण करीन. असं म्हणून तुम्ही दोघेजण मला आज्ञा करा. मी अवज्ञा कधीच करू शकत नाही. मी आपलं वचन परिपूर्ण करीन. असं श्यामनाथांची पितृभक्ती, मातृभक्ती ऐकली गेलेली आहे. आणि त्याच वेळेला रावजींना अतिशय आनंद झाला. सतामाई आनंदित झाली आणि स्वतः बोलू लागलेले आहेत. रावजी म्हणू लागलेले आहेत, श्यामनाथा, मी तुला कथन सांगतोय, पण अगोदर तू मला निश्चयानं भाग दे, वचन दे की मी त्याचा प्रतिपाळ करीन. त्याच्यासाठी मी कटिबद्ध असेन. रावजींचं, आपल्या वडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे आणि श्यामनाथांनी त्यावेळेला वचन दिलेलं आहे की आपण जे बोलाल ते वचन मी पूर्ण करीन. श्यामनाथांची भाग मिळाली, वचन मिळालं. रावजी आणि सतामाई अतिशय आनंदी झालेली आहेत. म्हणू लागले की हे बाळा, आमची आज्ञा काय आहे. तर वडवण नावाचा आपला एक नातेवाईक आहे आणि त्यांची मुलगी लक्ष्मी भजनामध्ये, पूजनामध्ये सदा रत आहे. आणि जशी लक्ष्मी असावी तशी या सांप्रत कलियुगामध्ये सुंदर आहे आणि त्याच लक्ष्मीचं पाणीग्रहण करून तिचा तू स्वीकार करावा, हीच आमची विनवणी आहे. आमचं दुसरं काहीच मागणं तुझ्याकडं नाही. तिला तू स्वतःची पत्नी करून संसार पूर्णपणानं थाटावा, हीच आस चित्तामध्ये धरून आम्ही दोघंजण तुझ्याजवळ आलेले आहोत. आम्हाला तू वचन दिलेलं आहे, तरी तू आता ते वचन सम्यकपणानं पाळ, अवज्ञा करू नको. आणि तेच तू निर्धारानं बोलला गेलेला आहेस, तेच तू पूर्ण कर. आणि ते पूर्ण करण्यासाठी लग्नासाठी होकार दे. अन्यथा तू वचनाचा भंग केला, वचन प्रतिपालन केलं नाही. हे वडिलांचं बोलणं श्यामनाथाने ऐकलेलं आहे. श्यामनाथांचा मन कासा वीस झालं. म्हणू लागले, मला वचनामध्ये गुंतून या मायेच्या फाशामध्ये पाडलं गेलेलं आहे. मनामध्ये चिंताक्रांत झाले.
चेहरा सुकला गेलेला आहे, मान खाली घालून बसले गेलेले आहेत, काहीही बोलत नाहीत, स्वतः मौन धरून राहिले, बेचैन अवस्था मनाची झालेली आहे, तटस्थ झालेले आहेत. श्यामनाथांची देहस्थिती पाहिली गेलेली आहे. रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत आणि मग हसून बोलू लागलेले आहेत. श्यामनाथा, मी सांगतो ते ऐक. गृहस्थाश्रम हा अतिशय श्रेष्ठ आहे. 4 आश्रमामध्ये वरिष्ठ असा गृहस्थाश्रम आहे. सदाचरण उत्कृष्ट पद्धतीनं करून सत्याची वहिवाट करावी. गृहस्थाश्रमामध्ये आपण राहून विधी नियमाचं पालन करा. जो करतो तोच नर पावन होऊन उद्धार होऊन वैकुंठाला जातो. गृहस्थाश्रमामध्ये राहून आई वडिलांची सेवा घडली जाते, ज्याच्या योगे करून वैकुंठीचा मेवा प्राप्त होतो. देवादिदेवांना जो दुर्लभ आहे असा वैकुंठ प्राप्त होतो. याच गृहस्थाश्रमामध्ये आपण राहिल्याच्या नंतर रात्रंदिवस दानधर्म होतो. स्वतः याचक जन जे आहेत त्यांना संतोषित केलं जातं आणि त्याच्यामुळं ते याचक जन स्वानंदानं आशीर्वाद देतात. म्हणून गृहस्थाश्रम हा पावन आहे. त्याचं महिमान वर्णन करता येत नाही. इथंच राहून परोपकार करता येतो आणि स्वधर्माचं आचरण करता येतं. आणि ही गोष्ट सांगतो, स्वतः चित्त देऊन या आश्रमामध्ये राहून विरक्त राहावं, ज्या योगे करून धर्मकार्यासाठी उद्युक्त होईल. जसं कमळाचं फूल हे आपण पाण्यामध्येच राहून पाण्यापासून वेगळं राहतं, तशा पद्धतीनं संसारामध्ये असून संसारापासून विरक्त राहावं. जसं गारीमध्ये हिरा असतो पण हिरा आपलं गुण सोडत नाही, तसं गृहस्थाश्रमामध्ये राहून मूळ स्थान सोडू नये. जसा राजहंस पक्षी स्वतः आपण दुधामध्ये मिसळलेलं पाणी वेगळं करतो आणि दूध पितो. अधर्माला सोडून स्वधर्माचं पालन करावं. जसा वायू हा घट आकाशामध्ये व्यापून राहतो पण त्याला चिकटत नाही, तशा पद्धतीनं क्रमण करावं. संन्यास घेऊन काही जणांनी आप्तजनांचा त्याग केला, स्वतःचा उद्धार करून घेतला, पण जनांचा उद्धार त्यांना करता आला नाही. तू तर माझा मुलगा आहेस, स्वतः पूर्वजन्मीचा योग भ्रष्ट झालेला, योगच्युत झालेला, जगाचा उद्धार करायचा हाच हेतू ठेवून या कलियुगामध्ये प्रकट झालेला आहे. हा आठवणामध्ये धरून जो संशय आहे तो संशय सोडून दे आणि गृहस्थाश्रमामध्ये अतिशय अठासानं राहून या लोकांना हिताचा उपदेश कर. गृहस्थाश्रमाचं महिमान तू परिपूर्णपणानं वाढवावं. संसारामध्ये राहून या देहाचा उद्धार करावा. जनांना लोकांना आत्मज्ञान द्यावं आणि त्यांचा उद्धार करावा. हेच आश्रमाचं भूषण आहे आणि तेच तू स्वतःच्या बळावरती दाखव. स्वतः स्त्रिया आणि मुलामध्ये राहून अग्निसेवेचं पालन करून स्वतःच्या बळानं दीनजनांचं मूढाचं उद्धारण करावं. तुझी तपसाधना पाहून अनेक योग आदी अनुष्ठान अपरोक्ष ज्ञान जे आहे ते तुझं पाहिलं गेलेलं आहे. अंतकरणामध्ये समाधान झालेलं आहे. तू तर अष्टांग योगी पूर्ण आहे. तुझ्यासारखा या त्रिलोक्यामध्ये दुसरा कोणी नाही. तू लग्न विधान कर आणि मग मी तुला गुरुपण देईल. स्वामींना बोलावून तुला मी गुरुपदावरती बसवेन. वामप्रस्थाश्रमामध्ये राहून मी आता या देहाचा उद्धार करेन. म्हणून हे तूच श्यामनाथा लग्न करण्यासाठी संमती दे आणि मला या गुरुपदापासून मुक्त कर, ज्या योगे करून मी स्वस्वरूपाला प्राप्त होईन. वडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे. श्यामनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. पितृ आज्ञा ही मला प्रमाण आहे. जसं मला सांगितलं गेलेलं आहे तशाच पद्धतीनं मी संसार करेन, स्वधर्म वाढवीन
अधर्माला तोडीन, गृहस्थाश्रमामध्ये राहून स्वस्वरूपावरती मन ठेवून स्वतः उद्धरून जाईन. हे आपल्या वडिलांचं वचन आहे, हीच वडिलांची आज्ञा आहे. आणि तशाच इतर जनांना, इतर लोकांना बीजमंत्र देऊन त्यांना एका क्षणामध्ये मुक्त करीन आणि मूळ पदावरती नेईन, असा विचार करून आपण नाथ त्यावेळेला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, मी स्वतः पाणी ग्रहण करीन, आपलं वचन, त्या वचनाचं मी तंतोतंत पालन करीन. श्यामनाथांचा असा विचार ऐकलेला आहे. रावजी आणि सतामाईचं अंतःकरण अतिशय आनंदित झालेलं आहे. म्हणू लागले, बाळा, आत्ताच तुझ्या लग्नाचा आम्ही विचार करतो. वडवणला निरोप पाठवला गेलेला आहे आणि लग्नाचा खटाटोप चालू झालेला आहे. लक्ष्मी सुकन्या अतिस्वरूप या कलियुगामध्ये लक्ष्मीच प्रगट झाली. आणि मग असा विचार मनामध्ये करून आप्तजनांना बोलावलं गेलेलं आहे. लग्नाचा मुहूर्त पंचांगामध्ये पाहून काढला गेलेला आहे आणि विवाह कार्य करण्याचं ठरवलं. सुलक्षणी असा मुहूर्त पाहिलेला आहे. विवाह कार्य, लग्न कार्य संपन्न झालेलं आहे. लक्ष्मी सून होऊन घरी आलेली आहे आणि त्याच्यामुळं रावजी आणि सतामाई दोघंही आनंदभरित झाले. नवरा नवरींना पाहिलं गेलेलं आहे. त्यावेळेला जे नातेवाईक होते ते कुजबूज करू लागलेले आहेत. म्हणू लागले की जसे लक्ष्मी आणि भगवंत त्यांची जोडी असावी तशीच श्यामनाथ आणि या लक्ष्मीची जोडी आहे. अन्नदान परिपूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळं याचक संतुष्ट झाले आणि आशीर्वाद घेऊन आपापल्या संसाराला त्यांनी सुरुवात केली. लक्ष्मी नाथांची पत्नी, स्वतः धर्माचरण करणारी, सद्भाव मनामध्ये ठेवून अखंड पतीच्या सेवेशी रत असणारी, विधी नियमाचं पालन करून स्वतः संसार करणारी, अणुप्रमाणसुद्धा कुठं कमतरता नाही, अखंड भगवंताचं ध्यान आहे. श्यामनाथांची तपसाधना पाहिलेली आहे. सगळे लोक आश्चर्य करू लागलेले आहेत. रावजी हे आनंदभरीत झाले. म्हणू लागले, भगवान माझ्यावरती प्रसन्न झालेला आहे. अशा रीतीनं संसार करीत असताना काही वर्ष लोटून गेली आणि श्यामनाथ हे दुर्धर असा योग साधना करू लागलेले आहेत. अष्टांग योग निपुण, यम नियमादी सर्व साधन, प्राणवायूचं रोधन केलं गेलेलं आहे आणि आसन पूर्णत्वानं साधलं गेलेलं आहे. स्वतः समाधिस्थ राहून स्वस्वरूपी चित्त अर्पण केलेलं आहे. परमानंदामध्ये रत झालेले आहेत आणि जीवित्व हे ईश्वराला अर्पण केलेलं आहे. समाधी सुखामध्ये मग्न झाले. देहाचं भान राहिलं नाही. वृत्तीचा संपूर्ण नाश झालेला आहे आणि आपण स्वतः परब्रह्म पाहू लागलेले आहेत. परब्रह्मी सुलीन झालेले आहेत. इंद्रियांचं विस्मरण झालेलं आहे. पंचभौतिक जडत्व पूर्ण जे आहे ते परब्रह्मामध्ये लीन झालेलं आहे. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना यांना ऊर्ध्वगमनाच्या ठिकाणी लावलेलं आहे आणि 10व्याद्वारी त्यांचा ठिकाणा योगीजनांना जे दुस्तर आहे त्रिबंधनाला साधलं गेलेलं आहे. रेचकपूर्वक असं जपून कुंभक स्वतः विस्तीर्ण असं गतिमान प्राणाला केलं गेलेलं आहे आणि प्राणाला गतिमान करून सुषुम्ना या नाडीमध्ये नेलेला आहे, जिथं समाधी परिपूर्ण होते आहे आणि आत्मज्ञान प्राप्त होत आहे. असं आत्मज्ञानी श्यामनाथ महाराज स्वतः मायाचक्रामध्ये राहून सुद्धा अखंड साधना करू लागलेले आहेत. स्वस्वरूपामध्ये लीन झालेले आहेत. गृहस्थाश्रमामध्ये आपण राहून ब्रह्मचर्य संपादन संपूर्ण करू लागले आणि त्यांचंच कथन पुढे सावधानपणानं ऐका. आता कथानुसंधान उभयता श्यामनाथ महाराजांनी लक्ष्मी आपण गृहस्थाश्रमाचं पालन करून
ऐकत्वपणानं वर्तन करू लागलेले आहेत. निज स्वार्थ सगळा सोडून परोपकारासाठी जीवन अर्पण केलेलं आहे. याचक जनांना भोजन रात्रंदिवस अखंडित देऊ लागले. सताई महान पतिव्रता अखंड साधना करू लागलेले आहेत. पती हाच परमेश्वर आहे, भगवान आहे म्हणून सेवा करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं काही एक दिवस निघून गेल्याच्या नंतर रावजी मनोमन विचार करू लागलेले आहेत की नाथांना गुरुपादावरती बसून आपण आता उतराई व्हावं. शामनाथ परमयोगी पावन भक्तांचं उद्धरण करतील आणि या जगाला आत्मज्ञान करून पावन आणि पवित्र करतील. गृहस्थाश्रमामध्ये आपण राहून विधिविधानाचं प्रतिपालन करून त्यांना अभिषिंचन करावं आणि आपण आता या गुरुगादीपासून मुक्त व्हावं. माझे सद्गुरू स्वामी नरहर त्यांच्या हातूनच या श्यामनाथाला गुरुगादीवरती बसवावं, पदभार द्यावा आणि आपण सर्व संसार सोडून निज धामाच्या ठिकाणी जावं असा विचार मनामध्ये करून स्वामीजींना आपण बोलवावं. सामनगावला आपण यावं. नाथ अभिषिंचन करायचं आहे. शामनाथ महाराजांना गुरुपदावरती बसवलेलं आहे, बसवायचं आहे. गुरुपदावरती त्यांना स्थापून दत्तपंथ जो आहे तो पुढं चालवायचा आहे. आम्हाला आता निर्मुक्त करावं, स्वस्वरूपाच्या ठिकाणी मला जायचं आहे असा निरोप पाठवला. रावजींचा असा निरोप ऐकल्याबरोबर स्वामीजी स्वतः आपण आलेले आहेत आणि सामनगावमध्ये आल्याच्या नंतर रावजीच्या घरी प्रवेश केलेला आहे. त्याच वेळेला रावजींनी स्वामीजींचे पाय धुतले गेलेले आहेत. त्यांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. आसनावरती स्वामीजींना बसवलं आणि सद्भावानं पूजा केलेली आहे. रावजी बोलू लागलेले आहेत, हात जोडलेले आहेत आणि म्हणू लागले की माझे गुरु आपण आहात. तुम्ही मला गुरुपण दिलेलं आहे धर्माचं आचरण करण्यासाठी. पण आता मी विनंती करतोय, सावधपणानं ऐका. श्यामनाथ हा माझा मुलगा आहे, पूर्वजन्मीचा तो महंत आहे. स्वतः योगामध्ये रत होऊन स्वधर्माचा मार्गक्रमण करतोय आणि हे सर्व वर्तमान स्वामीजी आपण मनोमन जाणते आहात म्हणून त्याला आपण गुरुपण द्यावं. या गादीवरती त्याची स्थापना करावी. अष्टांगयोगी तो परिपूर्ण आत्मज्ञानामध्ये निपुण आणि म्हणून त्याला आपण गुरुपण देऊन पूर्णत्वानं उद्धार करावा. रावजींचं असं विनवणी ऐकलेले आहे. स्वामीजींच्या मनाचं समाधान झालं. म्हणू लागले हा प्रत्यक्ष भगवान या कलियुगामध्ये आलेला आहे. तोच स्वतः आपल्या सामर्थ्यानं योग मार्ग या जगाला दाखवेल आणि भूतमात्रांचा उद्धार करेल, गुह्य ज्ञान अर्पण करेल. म्हणून विधी विधान करून श्यामनाथांना गुरु आसनावरती बसवलेलं आहे आणि स्वतः स्वामीजींनी अभिमंत्रण गुरुपदावरती श्यामनाथ महाराजांना बसवलेला आहे. नाथ महाराजांचा गुरुपदावरती अभिषेक केलेला आहे. शिष्यगण जय जयकार करू लागलेले आहेत आणि मग आशीर्वाद देऊन स्वतः स्वामी तिथून गेलेले आहेत. दासाचे दास विनवणी करू लागलेले आहेत. देवीदास महाराज ग्रंथ करते की श्यामनाथ महाराजांचं लग्न विधान झालेलं आहे आणि श्यामनाथ महाराजांना गुरुपदावरती बसून त्यांचा अभिषेक गुरुकृपेनं पूर्ण झाला. आता पुढच्या अध्यायामध्ये कथन होईल की स्वामीजींचा उद्धार होईल आणि त्या ठिकाणी नाथ समाधी बांधतील जी या त्रैलोक्याला पावन करेल. आणि दास महाराजांचा सद्गुरूंचा दास देवीदास महाराज सांगू लागलेले आहेत की देवीदास असं माझं नाव आहे. जे माझ्या अंतकरणामध्ये गुरु प्रकट करतील तेच ग्रंथामध्ये ज्ञान लिहिलं गेलेलं सांगितलं गेलेलं आहे. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्यातिलाघव
परिसोत श्रोते स्वयमेव दशमो अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापति महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय।